विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळास महत्त्व द्यावे, मोबाईलपासून विद्यार्थ्यांना दूर करता यावं आणि ग्रामीण भागातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रवरेच्या माध्यमातून सुरू झालेल्या प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून राज्य आणि देश पातळीवर खेळणारे विद्यार्थी तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रवरीच्या विद्यार्थ्यांना या अकॅडमीच्या माध्यमातून मोठी करिअर संधी उपलब्ध होऊन ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा प्रवरेचा संकल्प आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले आहे। लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं पद्मश्री डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या सिंधुताई विखे पाटील क्रीडांगण या ठिकाणी प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी शुभारंभ प्रसंगी सौ विखे पाटील बोलत होत्या। यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, अहिल्यानगरचे क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे, संस्थेच्या संचालिका सौ अलका दिघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे, प्रवरा कृषीशास्त्र संस्थेचे संचालक डॉक्टर उत्तमराव कदम, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे, डॉक्टर महेश खर्डे यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोठाळे, भाऊसाहेब वीर आदींसह संस्थेचे क्रीडा अधिकारी, प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते। माजी मंत्री म्हस्के पाटील म्हणाले की संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच खेळास महत्त्व दिलं जात आहे। खेळाच्या माध्यमातून आरोग्य, एकाग्रता, सांघिक भावना वाढीस लागते। या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुढे जावे असं त्यांनी सांगितलं। जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी सांगितलं की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यामध्ये खेळाडूंना विविध सेवा सुविधा देण्यावरती विशेष भर दिलाय। जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती करत असतानाच विद्यार्थ्यांनी विविध खेळात प्रावीण्य मिळवावं असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर शांताराम चौधरी यांनी तर आभार विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर R.A. पवार यांनी मानले। यावेळी खो खो, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स या स्पर्धाही संपन्न झाल्या। पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील उपाधीने जे काही प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी आपण इथे सुरू केलेली आहे, तर खरं याचा उद्देश आहे की आपल्या अभ्यासाबरोबरच मुलांना खेळातही आवड निर्माण व्हावी। कारण आता तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आजकाल सर्व मुलं मोबाईलमध्ये डोके घालून बसत असतात, परंतु जे पूर्वी जुन्या काळी जे मुलं नेहमी ग्राउंडवर दिसायचे ते आपल्याला दिसत नाही। आणि अभ्यास इतकंच खेळायला जे महत्व आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक केलेले आहे। नुकतंच आता सुद्धा आपल्या दाडचा जो काही तांबे म्हणून विद्यार्थी आहे, क्रिकेट त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी विजय मिळवलेला आहे। आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्यांनी आशिया खंडातला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला असे पद्मश्री विखे पाटलांनी कारखान्याबरोबरच शैक्षणिक संस्थेला सुद्धा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश बोलता यावं म्हणून सर्वात प्रथम आपण इंग्लिश मीडियम सुरू केलं आणि त्याच्याबरोबर आज जवळजवळ 126च्या वर संस्था आपल्या ह्या प्रवरेच्या झालेल्या आहेत। पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांच्या सर्व सहकार्याने याच्यामध्ये लक्ष घालून आज जवळजवळ 3-4 हजाराच्या वर आपल्या इथे विद्यार्थी मेडिकलला, इंजिनिअरिंगला सर्व गेलेले आहे आणि आज मोठ्या मोठ्या पदावर काम करतात। हे काम करत असताना ज्या खेळाडूंचं सिलेक्शन आपल्या याच्यातून झालेलं आहे, आज सुद्धा त्यांना क्लास 1 अधिकारीची पोस्ट त्यांना मिळालेली आहे आणि अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या खेळामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या देशाचं, आपल्या संस्थेचं नाव त्यांनी नावलौकिक केलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केलेले आहे। आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे, अण्णासाहेब शाहीर अण्णासाहेबांची आज जयंती आहे। त्याचबरोबर श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांचीही जयंती आहे। या निमित्ताने आपण बऱ्याच वर्षापासून हे ग्राउंड जे काही आपल्या इथं म्हणजे असताना सुद्धा तसंच पडलेलं होतं, त्या ग्राउंडचा पुरेपूर उपयोग ह्या आपल्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांसाठीच केलेला आहे। निश्चितच या स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे टीचर्स आपण नेमलेले आहेत। खो खो असेल, कबड्डी असेल, बास्केटबॉल असेल, आपलं टेबल टेनिस असेल, जेवढ्या काही खेळाची सुविधा आपल्या भागामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देता येईल त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न केलेले आहे। कारण डे बॉईज डे गर्ल्स जे असतात घरी गेल्यानंतर ते खेळ खेळू शकत नाही, म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या ग्राउंडवर येऊन त्यांना खेळ जर आपल्याला शिकायचे असतील तर निश्चितच त्यांना गार्डन करण्यासाठी आपण जवळजवळ 20 ते 25 टीचर्स आपल्या भागामध्ये नेमलेले आहे। निश्चितच याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। या अकॅडमीमध्ये कोणते कोणते खेळ शिकवले जाणार आहे आणि किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला? माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ 10 ते 15 हजार विद्यार्थी निश्चितच याच्यामध्ये सहभाग घेतील। याच्यामध्ये तुझं बास्केटबॉल असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, टेबल टेनिस असेल, जे विद्यार्थ्यांना पाहिजे ते सर्व गेम्स
आपल्याला ह्या विद्यार्थ्यांना इथं शिकवण्यासाठी आपण स्टाफ नेमलेला आहे. निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा आपली ही संस्था आणि आपले ग्रामस्थ निश्चित आपल्या मुलांसाठी घेतील याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. दुसऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी पण या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ शकतात. हो, सर्व संस्था रयत असू द्या, कोणती असू द्या, प्रायव्हेट संस्था असू द्या, त्यांना सुद्धा हे ग्राउंड आपण अवेलेबल करून देणार आहे खेळण्यासाठी. पहिलं तर सिंधुताई विखे पाटील पार्क हा आम्ही 2019 मध्ये चालू केला होता सगळ्या ग्रामस्थांसाठी. आज परत 1 ऑगस्ट म्हणजे सिंधुताई विखे पाटलांची आज जयंती आहे आणि त्या निमित्ताने प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीची आज संकल्पना घेऊन आम्ही याच्यात ओपनिंग केली. बेसिकली काय झालं, आपलं प्रवरेमध्ये तुम्हाला माहितीच आहे 40,000 विद्यार्थी शिकतात आणि हे सगळे रेसिडेन्शियल स्कूलच्या माध्यमातून आम्ही मुलांना स्पोर्ट्स देत होतो. पण मला एक जे जाणवलं की डे स्कॉलर जे आहेत लोणी आसपासच्या परिसरातले लोक, त्यांच्याकडे स्पोर्ट्स किंवा स्पोर्ट्स ग्राउंड, स्पोर्ट्स कोचेस आम्ही त्यांना देऊ शकत नव्हतो. मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून आपल्याला हे स्पोर्ट्स टीचर्स आणि एक्सपर्ट स्पोर्ट्स इथे देता आले. खो खो असू दे, कबड्डी असू दे, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि ऍथलेटिक्स आणि तायक्वांडो हे खेळचे प्रशिक्षण आपण संध्याकाळी 4 ते 6 गावातल्या आणि लोणी परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू व्हावं. कारण अभ्यासाच्या पलीकडे खेळाला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे, या हेतूने खरी ही अकॅडमी सुरू केली. आणि आज मला आनंद वाटेल की याला खूप चांगला प्रतिसाद गावकऱ्यांनी दिलेला आहे. आणि खेळ ह्या माध्यमातूनच आपल्याला मुलं पुढे न्यायचे, हा हेतूने आपण हे सुरू केलं. म्हणजे प्रवरेत जे शिकतात त्यांना तर ही संधी आहेच, पण प्रवरेत जे शिकत नाहीयेत आणि बाकी गावात जे मुलं वेगळ्या ठिकाणी शिकतात त्यांना सुद्धा याच्यात आपण एंट्री आहे याच्यासाठी. किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतलाय? आतापर्यंत एक 20 ते 25 मुलं आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपले रोज 100 ते 150 मुलं रोज येतात तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी. सो हे मिक्स बोर्डिंग आणि डे स्कॉलर्स सध्या एकत्र आपण आहेत. जसे जसे मुलं वाढतील तसे तसे रेसिडेन्शियल स्कूल्सला परत जाऊन एक्सपर्ट मुलं आणि नवीन मुलं यांच्यातून कॉम्बिनेशन होऊन चांगले खेळाडू अजून घडतील. याची फी वगैरे काय असेल आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांना तीच फी असेल की त्या व्यतिरिक्त? नाही, सगळ्यांना समान फी असणार आहे. 1000 रुपये पर मंथ, मंडे टू फ्रायडे. एक्सपर्ट कोचेस आहेत. 2 तास डेडिकेशन साठी आपण 1000 रुपये घेणार आहोत शुल्क याच्यातून. आणि प्रवरेचे जे कर्मचारी आहेत ज्यांना आपल्याला मुलांना टाकायचंय पण फी संबंधामुळे टाकता येत नसेल तर त्याच्यावर सुद्धा मॅनेजमेंटने निर्णय घेतला की 800 रुपीज पर मंथ आपण त्यांना चार्ज करणार आहोत. मॅडम, अकॅडमीसाठी काही वयोगट आहे का किंवा काही तसं ठरलंय का? त्यांच्या वयोगटाप्रमाणे बॅचेस केलेले आहेत. 8 इयर्स टू 10 इयर्स, 10 इयर्स टू 12 इयर्स या पद्धतीने 6 वर्षांची मुलंही सुद्धा कालपासून एनरोल झालेले आहेत. तो 6 to 8, 8 to 10, 10 to 12 या पद्धतीने आपण वयोगट केलेला आहे. यामध्ये कोणते खेळ शिकवणार आहे आणि भविष्यात आणखी कोणते तुम्ही नवीन यात? आपण आता ऍथलेटिक्स, खो खो, तायक्वांडो आणि व्हॉलीबॉल शिकवतोय. येणाऱ्या काळामध्ये इथे बास्केटबॉल आपण कोर्ट सुरू करणार आहोत आणि आर्चरी आणि रायफल शूटिंग हे दोन्ही या 2-3 महिन्यामध्ये जसा प्रतिसाद मिळेल त्या पद्धतीने इथे गेम सुद्धा चालू होतील. S9 मीडियासाठी प्रतिनिधी साई प्रसाद कुंभकर्ण, कोल्हार.